ITI फर्स्ट इयर मधील वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील आपण ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर जे आहे हे आपण आज शिकणार आहोत. याच्यामधील या पार्टमध्ये आपल्याला 2-3 पार्टमध्ये हे चॅप्टर पूर्ण कव्हर होऊ शकते. तर पार्ट 1 मध्ये आज आपण इथं सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण आज जे आहे ट्रिग्नोमेट्री मधील ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. ITI बद्दल सर्वच माहिती या चॅनलवरती उपलब्ध राहते नेहमी. तर चला आपण या व्हिडिओला इथं सुरुवात करूया. सर्वात अगोदर हे चॅप्टर जे हे आपल्याला ITIच्या दृष्टीने महत्त्वाचं आहेच, सोबतच हे आपल्याला इतर स्पर्धा परीक्षेमध्ये पण हे उपलब्ध म्हणजे महत्त्वाचं राहते. सर्वात अगोदर आपण हा तर ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर जे आहे याच्यामध्ये हा आपण राईट अँगल ट्रायंगल जो आहे हा एक आपण राईट अँगल ट्रायंगल त्याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण. हा ABC याच्यामधील हा जो कोन हा एक 90 अंशाचा कोन असतो आणि बाकीच्या मग त्या कोनामध्येच आपण हे सर्व ट्रिग्नोमेट्रिकल रेशो जे आहेत ह्या आपण अप्लाय करू शकतो. 90 अंशाचे कोन याच्यामध्ये जनरली जे आहे आपण इथं 2 प्रकारचे आपण कोन पाहतो. एक म्हणजे 30 अंश, 60 अंश किंवा 90 अंश. दुसरा म्हणतो आपण तर 45 आणि 90 अंश. या 2 प्रकार जनरली आपण कोणतं पाहत असतो. जनरली आपण या 2 प्रकारचे पाहिल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जर हा ट्रायंगल बघितला आपण त्रिकोण ABC याच्यापैकी अँगल B हा 90 चा कोन आहे. तर 90 अंशा कोनासमोरील जी बाजू असते इथं तर म्हटलं समजा आपण 90 अंशा कोनासमोरील बाजू तर ही बाजू AC. तर या बाजू AC याला म्हणतो आपण हायपोटेनियस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण कर्ण. ठीक आहे. नंतर या 90 अंशाचा जो कोन झाला असेल, ठीक आहे. आता इथं आपण इथं हा अँगल जर आपण थिटा कन्सिडर केला तर हा अँगल A अँगलच्या ही अँगल A हा 2 बाजूंनी बनला आहे. पहिली बाजू म्हणजे आपली बाजू AC आणि दुसरी कोणती बाजू AB. तर AC ही जो आहे हा या त्रिकोणाचा काय झाला कर्ण, कारण की तो 90च्या काय समोरची बाजू आहे. तर मग दुसरी बाजू कोणती उरली AB. तर AB जी बाजू आहे या बाजूला आपण लगतची बाजू म्हणतो. लगतची बाजू किंवा याला आपण इंग्रजीमध्ये त्याला बाजू AB ला आपण ऍडजसंट साइड म्हणतो. कोणती साइड? ऍडजसंट साइड. ठीक आहे. नंतर थिटा या अँगलच्या कोनासमोरील बाजू तर कोणती बाजू येईल? बाजू CB किंवा बाजू BC. बाजू BC ला आपण अपोजिट बाजू किंवा त्याला म्हणतो आपण विरुद्ध बाजू. विरुद्ध बाजू किंवा त्याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये अपोजिट साइड. तर हा अँगल थिटा इथे कोन B हा 90 चा आहे. तर हा जो AC आहे हा होणार आपला कर्ण. AB ही होणार आपली कोनालगतची बाजू आणि BC ही होईल अपोजिट बाजू. इंग्रजीमध्येच AC हा हायपोटेनियस, AB ही ऍडजसंट साइड आणि BC ही अपोजिट साइड. तर याच्यामध्ये आपण एकूण आपल्याला 6 ट्रिग्नोमेट्रिकल रेशो जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला रेशो हा असतो साइन थिटा. तर साइन थिटा राहते अपोजिट साइड भागेला हायपोटेनियस. ठीक आहे. तर या थिटाच्या अपोजिट साइड कशी कोणती आहे? BC अपॉन AC. BC अपॉन AC. हा झाला काय? साइन ऑफ थिटा म्हणजेच काय? साइन थिटा BC अपॉन AC अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता 2 नंबरचा जो आहे तो आहे कोसाइन थिटा. कोसाइन थिटा काय राहते? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे ऍडजसंट साइड कोणती आहे? AB अपॉन AC. तर AB अपॉन AC म्हणजे काय ही कोनालगतची बाजू, लगतची बाजू भागीला कर्ण. ठीक आहे. नंतर टॅन थिटा. टॅन थिटा काय दिले आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे याला आपण काय म्हणतो? अपोजिट म्हणजे काय होते? विरुद्ध बाजू भागीला लगतची बाजू. विरुद्ध बाजू भागीला लगतची बाजू म्हणजे काय होते? टॅन थिटा. नंतर इथला त्यांनी सेकंड आणि नंतर कोसाइन म्हणजे कोसाइन थिटा काय होतं? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनियस म्हणजे काय होतं? कर्ण आणि भागीला अपोजिट म्हणजे काय होते? विरुद्ध बाजू.
सेक थिटा म्हणजे सेकंड थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस म्हणजे आपण काय म्हणतो कर्ण डिवायडेड बाय ऍडिशन म्हणजे काय होते लगतची बाजू आणि शेवटी दिलेला आहे कोटँजंट म्हणजे कॉट थिटा. तर हे आपल्या टॅन थिटाचा उलट. टॅन थिटा काय विरुद्ध अपॉन लगतची बाजू आहे तिथं काही लगतची बाजू म्हणजे ऍडिशन साइड अपॉन विरुद्ध बाजू. ठीक आहे. तर याच्यावरून जर समजा आपण जनरली समजा आपण फाइंड आउट समजा करण्याचा प्रयत्न केला तर इथं रेशो 6 आहेत. पहिलं साइन ऑफ थिटा, दुसरं कोसाइन ऑफ थिटा, तिसरं टँजेंट ऑफ थिटा, चौथं कोसेकंड ऑफ थिटा, पाचवं सेकंड ऑफ थिटा आणि सहावं कोटँजंट ऑफ थिटा. तर याच्यापैकी जर म्हटलं समजा आपण इथं सेक थिटा हे राहते 1 अपॉन कॉस थिटा. ठीक आहे. तर कोसेक थिटा समजा आपण 10 ठरवतो काय ते 1 अपॉन साइन थिटा आणि तिसरा जो आहे टॅन थिटा हा राहतो 1 अपॉन कॉट थिटा. याला आपण जे आहेत याला आपण एकामेकांचे रेसिप्रोकल जे आहेत यांना आपण म्हणू शकतो हे वाले. ठीक आहे. तर हे इथं लक्षात ठेवावे लागतील आपल्याला समोर जेव्हा आपण काही न्यूमेरिकल वगैरे किंवा काही आपण डेरिव्हेशन सोडवणार तेव्हा आपल्याला हे तिथं आवश्यक असतात. सेक थिटा म्हणजे काय होते 1 अपॉन कॉस थिटा, कोसेक थिटा म्हणजे काय होते 1 अपॉन साइन थिटा, टॅन थिटा म्हणजे काय होते 1 अपॉन कॉट थिटा. किंवा याचाच उलटा आपण करू शकतो. उलट कसं लिहायचं कॉस थिटा इज इक्वल टू काय 1 अपॉन सेक थिटा, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू काय येणार तर 1 अपॉन टॅन थिटा. या प्रकारचा आपण आणखी पण विरुद्धरित लिहू शकतो. तर तुम्ही हे सर्व आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. हे सर्व 6 फॉर्म्युले आणि हे पण 3 आणि पुन्हा हे पण त्याचे रेसिप्रोकल 3 म्हणजे एकूण हे आपले 12 रेशो जे आहेत हे रेशो आपल्याला नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. याच्यावरतीच बेस आपण काही क्वेश्चन तर पाहणार आहोत. तर क्वेश्चनकडे डायरेक्ट जाण्याच्या अगोदर आपण काही थेरम जो आहे जे आपल्याला स्टँडर्डमध्ये विचारले जातात हे तुम्हाला हा थेरम जो आपल्याला नेहमी करता एक्झाम मध्ये विचारतो किंवा याच्याचे काही प्रॉब्लेम जे आहेत हे पण बेस राहते आपल्या एक्झाम मध्ये पण राहतात. ठीक आहे. तर बघा थेरम दिला आहे हा प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. हा थेरम भरपूर वेळा विचारतो. ठीक आहे. तर आपण इथं कन्सिडर करूया की हा काय ट्रायंगल इथं त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोण ABC हा कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. त्या काटकोन त्रिकोणामध्ये आपण अकॉर्डिंग टू पायथागोरसचा थेरम काय सांगते AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजेच काय कर्णाचा वर्ग हा कर्णाचा वर्ग. ठीक आहे. कर्णाचा वर्ग बरोबर उरल्या दोन बाजू उरली कोणती बाजू आहे बघा इथं एक AB आहे आणि दुसरी BC आहे म्हणजे हा AC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार AB ही झाली एक लगतची बाजू प्लस दुसरी कोणती झाली तिची ती अपोजिट बाजू कोणती तर BC चा स्क्वेअर म्हणजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ठीक आहे. आता आपण काय करूया इथं ज्याला तुम्ही तर हा जो AC आहे कर्ण यांना आपण त्याला डिवाइड करूया. काय करूया डिवाइड बाय AC स्क्वेअर. ठीक आहे. तर आपण जर सर्व याला AC स्क्वेअर डिवाइड केलं तर काय येईल AC स्क्वेअर डिवाइडेड बाय AC स्क्वेअर डिवाइड म्हणजे भागाव पण त्याला इथे काय येणार AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस इथे काय येणार BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. तर AC स्क्वेअर AC स्क्वेअर कॅन्सल इतर किती राहणार इथं 1. ठीक आहे. आता हा काय होणार AB अपॉन AC चा स्क्वेअर प्लस BC अपॉन AC चा स्क्वेअर. ठीक आहे. तर AB अपॉन AC AB कोणती बाजू आहे याची लगतची बाजू म्हणजे काय आहे ते ऍडजस्टंट साइड आणि AC कोणती आहे AC आहे हायपोटेनियस. ठीक आहे. प्लस BC कोणती आहे ऑपोजिट साइड. AC काय हायपोटेनियस आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथं काय समजतो ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस आणि याचा काय इथं स्क्वेअर पण दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच हा काय झाला आपला AB अपॉन AC किंवा हा AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर हा काय झाला आपला
कॉस स्क्वेअर थिटा आणि हा काय होणार इथं साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे आपण शकतो हा काय होणार आपला पहिला काय होणार कॉस स्क्वेअर थिटा प्लस हा अपोजिट साइड आपण काय होणार इथं साइन स्क्वेअर थिटा आणि लेफ्टला काय इथं 1 आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय होते आपण त्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणूया. काय होणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आलं 1. अशा पद्धतीने हा इथं आपण प्रूफ जो आहे हा आपण तर करू शकतो. याच्यावरून आपल्याला आणखी काय व्हॅल्यू मिळतात तर आपल्याला दोन गोष्टी मिळतात. याच्यावरून साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते हा कॉस स्क्वेअर थिटा इकडे प्लस मध्ये आहे तिकडे काय जाईल मायनस मध्ये जाईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मिळेल एक झाली व्हॅल्यू. किंवा याच्यावरून साइन थिटा हा काय मिळेल अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस थिटा ही किंमत मिळेल. किंवा आपल्याला या इक्वेशन वरून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय मिळेल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. किंवा कॉस थिटा ची आपण किंमत काय येणार हे आपलं वर्गमुळात जाणार म्हणजे काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीनं आपल्याला येतं साइन थिटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये काय ते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही पण आपण किंमत तिथं मिळवू शकतात. होऊ शकते आपल्याला एखादं क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला या फॉर्म्युल्याची आवश्यकता पडू शकते किंवा समोर इथं येऊ शकते आपल्याला. तर होप आपल्याला हा थेरम इथं समजला असेल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे पण तुम्ही आपण नोटबुक मध्ये आपण लिहून घ्यायला काही हरकत तिथं नाही त्यामध्ये. तर आपण आणखी समोर बघूया. आता हा पुन्हा एक थेरम होतो की प्रूव्ह दॅट 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर सेम आपण बघा मगाची आयडेंटिटी जो थेरम जो होता आपला तो ठीक आहे. किंवा आपल्याला माहिती येतं की पायथागोरस थेरम काय सांगते AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे. तर आपण हा इथे घेऊया. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे. तर याला आपण काय करूया डिवाइड करूया दोन्ही साइडला AB स्क्वेअरनी. कशाने करूया AB स्क्वेअरने आपण डिवाइड करूया. तर काय येणार इथं AC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर. तर इथं AC अपॉन AB AC काय झाला आपला हायपोटेनियस आणि हा काय झाला AB काय झाला ऍडजसंट साइड. आता हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट जर समजा आपण इथं बघितलं या त्यामध्ये बघा हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट तर कुठे जायचं हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे काय होते सेक थिटा. तर आपण इथं काय घेणार होतं हा काय झाला AC अपॉन AB हा AC अपॉन AB हा आपण काय शकतो सेक आणि इथं स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आता इथं AB स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर दोन्ही काय होतील कॅन्सल म्हणजे हा काय आला 1 प्लस तर BC अपॉन AB आता BC काय आहे अपोजिट साइड आहे आणि हे काय ऍडजसंट साइड आहे. BC म्हणजे काय होणार हे अपोजिट भागीला ऍडजसंट अपोजिट अपॉन ऍडजसंट. तर अपोजिट अपॉन ऍडजसंट साइड जर म्हटलं समजा आपण तर या रेशोवरून आपल्याला काय दिसते अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे काय होते टॅन थिटा. आय टॅन थिटा इथं हे बघा अपोजिट अपॉन ऍडजसंट काय होते टॅन थिटा. तर आपण इथं दोन्ही व्हॅल्यू घेऊ शकतो. तर इथं जे आपल्याला इथे आपल्याला काय मिळणार इथे येणार टॅन स्क्वेअर असल्यामुळे इथे काय आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच आपल्याला जे हे प्रूव्ह करायचं होतं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा तर आपण ते इथं प्रूव्ह करू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे झालं आपलं पहिलं थेरम. ठीक आहे. हे ध्यान ठेवा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तुम्हाला इतर एक्झाम मध्ये पण महत्वाचं ठरते. याला आपलं प्रूफ. ठीक आहे. इथं आपण काय केलं AB स्क्वेअर डिवाइड केलं. जर समजा आपण इथं AB स्क्वेअर डिवाइड न करता आपण जर समजा याला BC स्क्वेअर डिवाइड केलं काय सांगितलं आपण BC स्क्वेअर डिवाइड बाय कशा डिवाइड केलं आपण BC स्क्वेअरनी. तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे कोणते इक्वेशन होतं AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर तिथे काय येणार AC स्क्वेअर अपॉन काय तिथं BC स्क्वेअर आपण त्या डिवाइड केलं इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. तर BC स्क्वेअर कॅन्सल होतील. ठीक आहे. मी इथं पेन चेंज करतो. ठीक आहे.
AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. आता AC काय हायपोटेनियस आहे आणि BC काय अपोजिट आहे आणि हायपोटेनियस अपॉन अपोजिट, तर हा काय होणार आहे तर आपल्याला कोसेक थिटा काय होते आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे काय येते कोसेक स्क्वेअर थिटा. AB अपॉन BC, AB कोणती आहे ऍडजसंट आहे आणि BC कोणती आहे अपोजिट आहे, तर याला म्हणतो कॉट थिटा. काय येते कॉट थिटा आणि त्याचा स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा आणि इथं काय येईल 1 म्हणजे काय आलं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, किंवा याला आपण असं उलट लिहू शकतो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हा पण इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे जो आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये पण राहतो आणि हे महत्वाचं आहे. आपल्याला ट्रिग्नोमेट्री शिकायचं असल्यानंतर हे आपल्याला टाळता येणार नाही आणि हायर एज्युकेशन मध्ये हे आपल्याला नेहमी विचारल्या जात असतात. तर तुम्ही हे काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या. दोन फॉर्म्युला झाले आपले महत्वाचे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि सेकंड 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट टीचर. आता बघा इथे काय दिलेलं आहे, प्रूव्ह दॅट टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा सिंपल आहे. आपल्याला मग आपण बघितलं होतं की आपण काय डिवाइड केलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याच्यावरून आपल्याला कॉस स्क्वेअर थिटाची किंमत काय मिळते 1, हा साइन स्क्वेअर थिटा इकडे मायनस मध्ये जाईल मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि याच्यावरून कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आणि आपल्याला माहित राहते टॅन थिटा, टॅन थिटा काय होते टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा टॅन थिटा आता इथे काय येणार आहे टॅन थिटा येणार तिथं साइन अपॉन साइन थिटा अपॉन काय येणार कॉस थिटा आणि आपण इथं बघितलं आपण इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटाची किंमत काय आली आहे अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा. तर अशा पद्धतीने आपण जे आहे इथं आपण प्रूव्ह करू शकतो की टॅन थिटा इज इक्वल टू काय ना वरती साइन थिटा अपॉन अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं सॉरी साइन स्क्वेअर किंवा याच्या उलट जर म्हटलं समजा आपण त्या साइन थिटाच्या ठिकाणी आपण काय होऊ शकतं साइन थिटा तिथं साइन थिटाच्या ठिकाणी काय येते याच्यावरून जर म्हटलं समजा आपण साइन स्क्वेअर थिटाची किंमत काय होते 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन थिटाची किंमत म्हटलं तर काय ते 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. याच्यावरून आणखी एक इक्वेशन येऊ शकते टॅन थिटा इज इक्वल टू साइनच्या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा रूट मध्ये काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा रूट मध्ये आणि भागीला कॉस थिटा, हे असं पण इक्वेशन तिथं राहू शकते. त्याच्यामध्ये असंच आपण कॉट थिटा करता आपण ड्राइव्ह करू शकतो. ठीक आहे. तर आपण कॉट थिटा करता काय याच्यामध्ये ते पण आपण ड्राइव्ह करू शकतो. तर कॉट थिटाचा एक वेळ बघून घेऊ आपण. काय बघा कॉट थिटा करता कॉट थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला कॉस थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा. तर हा कॉस थिटा सेमच राहणार आणि साइन थिटा म्हणजे काय होतं आपल्या इथं अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, हा झाला आपला पहिला फॉर्म्युला कॉट थिटाचा. किंवा आपण जे आहे इथं या कॉस थिटाची किंमत ठेवू शकतो. कॉस थिटा काय ते अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय खाली काय ते साइन थिटा. यापैकी आपण दोन्ही कोणताही फॉर्म्युला निरायुक्त करू देतो शकतो त्याच्यामध्ये. तर हे झालं त्याच्याबद्दल. तर मी आता इथे एक नवीन जी स्लाइड जी आहे तर आपण इथं डुप्लिकेट साईडला घेऊ. इथं कंट्रोल मी हे ते कॉपी करतो, कॉपी पेस्ट. ओके ठीक आहे. तर हे जे सिलेक्ट केलं आपण पूर्ण याला मी इथं इरेज करतो सर्व गोष्टी इरेजर इरेज करतो. आता इथं आपल्याला दिलेल्या सर्व रेशो ट्रिग्नोमेट्रिकल रेशो जे आहेत काही अँगल थिटाचे म्हणजे काही अँगलच्या किमती दिल्या आहेत आणि त्या अँगलच्या किमतीकरता आपल्याला इथं काही रेशो जे आहेत त्याचे आपल्याला इथं व्हॅल्यू दिल्या आहेत. जसं की बघा साइन थिटा, साइन 0ची किंमत आहे 0
साईन 30ची 1/2, साईन 45ची आहे 1/√2, साईन 60ची √3/2 आणि साईन 90ची 1. तर कॉसची दिलेली आहे 1 √3/2, 1/√2, 1/2, 0 आणि टॅनची दिली आहे 0, 1/√2, 1 √3 आणि हे दिलेलं आहे की इट इज नॉट डिफाईन, म्हणजे आपण त्याला फाइंड आउट करू शकत नाही किंवा नॉट डिफाईन किंवा त्याला म्हणतो आपण इन्फिनिटी. नॉट डिफाईन किंवा आपण शोधू शकत नाही किंवा इन्फिनिटी. ठीक आहे, त्याला आपण यानं पण दाखवू शकतो. तर हे व्हॅल्यू जे आहेत जसं साईन हे व्हॅल्यू लक्षात कशा ठेवायचे. ठीक आहे, तर सोपी पद्धत बघायची. सर्वात अगोदर आपण साईनची व्हॅल्यू काढून घ्यायची. कशी ध्यान ठेवायची, साईन वरती काय 0, दुसरा अँगल कोणता आहे 30चा, 45, 60 आणि 90. ठीक आहे, तर आपण काय करायचं अगोदर 0 पासून 1 2 3 4 0 1 2 3 4 मार्क करून घ्यायचं. दुसरी स्टेप, या प्रत्येकाला आपण काय करायचं 4 ने डिवाइड करायचं. ठीक आहे, तिसरी स्टेप, याचा आपण अंडररूट घ्यायचं. ठीक आहे, याचं रूट, प्रत्येकाचं रूट. ठीक आहे, आणि आता याचे व्हॅल्यू काढून टाकायच्या. काय ते 0/√4 0, 1/4 1 रूट 1 आणि 4/2, 2/4 म्हणजे काय 1/2. हे काय होते अंडररूट मध्ये 1/2, 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 2चा स्क्वेअर रूट √2. याचं काही 3चा स्क्वेअर रूट निघणार नाही आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा आहे तर 2, 4 कॅन्सल, इथे 1. म्हणजे अशा पद्धतीने ठाणतो की 0 पासून 4 पर्यंत लिहायचं, त्याला 4 ने डिवाइड करायचं आणि मग त्याचं वर्गमूळ घ्यायचं. आणि ही झाली कायची व्हॅल्यू आपल्या साईनची व्हॅल्यू. कॉसची व्हॅल्यू काय येणार, याच्या उलट लिहू द्यायचं. जसं की ही झाली शेवटची ते पहिली व्हॅल्यू 1 येईल, तर काय येणार √3/2 येईल. आता हा जो आहे हा मिडल मध्ये आहे, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. 45च्या व्हॅल्यू मध्ये बदल होणार नाही साइन आणि कॉसच्या. नंतर हा इकडे येणार 1/2 आणि सर्वात शेवटी हा येणार 0. ठीक आहे, नंतर काय आलं टॅन थिटा. टॅन काय राहते साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस म्हणजे काय 0, साइन व्हॅल्यू 0 1, कॉस मध्ये काय येतं 1/2 अपॉन √3/2, 2 कॅन्सल, काय येतं 1/√3. इथे काय 1/√2 1/√2 दोन्ही सेमच व्हॅल्यू आहे, तर काय येतं 1 होईल, बाकी सर्व कॅन्सल होणार. ठीक आहे, मी पेन चेंज करतो. इथे काय √3/2 आणि इथे काय दिलेलं आहे खाली तर 1/2, तर 2 कॅन्सल, व्हॅल्यू आपली काय आली √3 आणि शेवटी इथे काय 1/0 आणि कुठल्याही संख्येला आपण 0 ने डिवाइड करू शकत नाही, म्हणजे काय ते नॉट डिफाईन, म्हणजे काय ते इन्फिनिटी. तर ही व्हॅल्यू जरी घ्यायची आपली टॅनची. ठीक आहे, जेव्हा आपल्याला समजा आता विचारलं की सेक थिटा, काय विचारलं सेक थिटा काय असते 1/cos थिटा. तुम्हाला विचारलं समजा इथं सेक सेक 30 सेक 30, तर काय येतं 1/cos 30 आणि cos 30 ची किंमत किती आहे 1/cos 30 किती आहे √3/2. √3/2 म्हणजे काय हा 2/√3. या पद्धतीने जे आहेत आपण त्या प्रकारचा आपण त्याचा रेसिप्रोकल घेऊन तर करू शकतो. किंवा टॅनचं म्हटलं आपण इथं तर कॉटचं काय येणार, कॉटचं आपण याच्या उलट घेण्याचं. ठीक आहे, पहिला इन्फिनिटी येईल, पहिला इन्फिनिटी जसं की इथं हा कुठे ट्रान्सफर होणार, इथे ट्रान्सफर होणार इन्फिनिटी, नंतर हा इथं येईल 1 तर सेमच राहणार, हा पुन्हा इथे राहणार आणि हा. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने म्हणजे काय येईल तर कॉट 0 हा नॉट इन्फिनिटी येईल आणि कॉट 90 हा इथं 0 येऊन जाईल. ठीक आहे, त्या पद्धतीनं आपल्याला तर याचे ट्रिग्नोमेट्रिकल व्हॅल्यू जे आहेत ह्या आपण तर काढू शकतो. तुम्ही जे आहेत हे सर्व टेबल जो आहे हा टेबल याच्यामध्ये देऊन घ्या, बुकमध्ये हा महत्वाचा आहे. सोबतच जे आहे समजा आपण जर समजा म्हटलं इथं ते आणखी याच्यामध्ये काय काय समजा आपण ऍडिशन दाखवू शकतो, तर याच्यामध्ये समजा म्हटलं आपण इथं काही तर आपण टॅनचं ऍड करू शकतो. सॉरी, टॅन तर आहेत ऑलरेडी. कॉट थिटा, कॉट थिटाच्या उलट येईल, हा इथं काय येईल इन्फिनिटी. ठीक आहे, थोडं मी आणखी इथं करतो. ठीक आहे, थोडासा इन्फिनिटी √3 इथे येऊन जाईल, 1 ची 1च राहील, हा 1/√3 इथे येईल 1/√3 आणि शेवटी हा किती येईल 0. या टॅनची किंमत झाली. साईन झालं, कॉस झालं, याचा रेसिप्रोकल म्हटलं आपण इथे जर मी याला खोडतो. ठीक आहे, तुम्ही याला अगोदर त्याला पॉज करून तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे,
आता मी इथे तुम्हाला समोरची व्हॅल्यू जी आहे सेकची आणि जी कोसेक थिटा जी आहे त्याची व्हॅल्यू आपण इथं तुम्हाला मी इथं काढून देतो एक वेळ. जसं की बघा इथं आपल्याला माहिती आहे की सेक थिटा काय असते 1 कॉस थिटा 1 कॉस थिटा. तर इथं याचा काय घ्यायचा रेसिप्रोकल घ्यायचा. आता हे काय आपण इथं सेक थिटा. ठीक आहे. झिरोला काय येईल झिरोला 1/1 म्हणजे किती 1. ठीक आहे. काय 1/1 30ला किती ते 1/√3/2 इथे √3/2 याचा रेसिप्रोकल किती ते 2/√3. नंतर कॉस 45 किती आहे 1/√2 आहे त्याचा रेसिप्रोकल काय ते 2 हा वर जाईल म्हणजे √2. म्हणजे जर समजा म्हटलं आपण सेक 45 काय म्हटलं आपण तर सेक 45 हा काय ते √2. आपल्याला असं म्हटलं इथं की सेक 60 तर याचा रेसिप्रोकल किती ते 2 हा वर जाईल खाली. आणि सेक सेक म्हटलं आपण 90 तर काय येते 1/0 आणि हा आपण डिफाईन करू शकत नाही म्हणजे इथं किती येईल इन्फिनिटी किंमत येईल. बघा रेडची व्हॅल्यू जी आहे जे मी रेडमध्ये करतो ते कायची व्हॅल्यू आहे सेकची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. इथं काय येईल 2/√3 आणि इथं 1. हे काय सेकचं इथं काय कोसेकचं बघा कोसेकचं काय कोसेक काय राहते 1/sin राहतो 1/sin म्हणजे काय होते कोसेक थिटा. तर 1 काय हा इन्फिनिटी होऊन जाईल इथे 2 येईल इथे √2 येईल इथे काय ना 2/√3 येईल आणि पुन्हा इथे काय येईल इथे 1/1 येऊन जाईल किंवा याचा उलट घ्यायचं. ठीक आहे. हा 1 इथे ट्रान्सफर करू शकतो आपण. तर हे होतं सर्व ट्रिग्नोमेट्रिकल रेशो आणि त्याच्या पूर्ण किमती. हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते एखाद्या अँगलची किंमत त्यामध्ये एमसीक्यू क्वेश्चन राहणार तर शकतो की साइन थिटा साइन 60 साइन 20 साइन 30 वगैरे अशी किंमत विचारल्या जाऊ शकतात. तर ह्या आपण डोक्यामध्ये ठेवायच्या आणि एक्झाम मध्ये पण हे विचारल्या जाऊ शकते. तर आता आपण याच्यावरले काही न्यूमेरिकल जे आहेत न्यूमेरिकल सोडवण्याकरता आपण इथं सुरुवात करूया. तर बघूया आपण कशा पद्धतीने न्यूमेरिकल विचारले जातात. तर आता बघा हा क्वेश्चन दिला आपल्याला इफ साइन 30 इज इक्वल टू 1/2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 60. आता पहिल्यांदा समजून घ्या की जे काही त्रिकोण असेल हा आपला त्रिकोण जो आहे हा त्रिकोण असेल राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगल. ठीक आहे. आता राईट अँगल ट्रँगल मध्ये आपण पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. आता समजा इथे म्हटलं आपण बी जो आहे याच्यामध्ये हा एसी हा काय होणार आपला हायपोटेनियस आणि ह्या दोन बाजू काय होतील आपल्या त्या दुसऱ्या साईड. याच्यात जर समजा आपण अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम समजा आपण यूज केला अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम जर समजा आपण यूज केला तर आपल्याला काय मिळेल इथं हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येते ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. ठीक आहे. राईट. आता आपण इथं काय दिला साइन 30 तर हा अँगल 30 समजा आपण इथे कन्सिडर समजा केला आपण एक 30चा आहे एक ऑर्डिन 90चा आहे तर हा कितीचा 60चा जाईल. ठीक आहे. साइन 60च्या त्यांनी 30च्या काय किंमत दिली त्यांनी साइन दिले आहे साइन 30 इज इक्वल टू 1/2. आता साइन 30 काय राहते साइन थिटा हा काय असते ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस हा किती दिला 1/2 म्हणजे अपोजिट साइड किती आहे 1 आहे आणि हायपोटेनियस 2 आहे. बरोबर आहे. याचा अर्थ या थिटाची अपोजिट साइड कोणती आहे ही किती आहे 1 आहे. ठीक आहे. आणि हायपोटेनियस किती आहे हा एसी हा किती आहे 2 आहे. म्हणजे आपल्याला समजलं की ए बी हा 1 आहे आणि एसी हा 2 आहे. ठीक आहे. तर याच्यावरून आपण इथं बीसीची अगोदर किंमत काढून घ्यायची. ठीक आहे. तर या इक्वेशन मध्ये टोकं पुटअप करू आपण एसी किती आहे एसी स्क्वेअर म्हणजे किती 2चा स्क्वेअर एबी किती आहे 1चा स्क्वेअर प्लस बीसी आपल्याला माहिती नाही आहे बीसी स्क्वेअर. ठीक आहे. काही 4 बरोबर 1/1 अधिक बीसी स्क्वेअर. याच्यावरून बीसीची किंमत काय मिळेल आपल्याला बीसी स्क्वेअर इज इक्वल टू हा 1 इकडे मायनस मध्ये जाईल 4 - 1 म्हणजे किती होईल 3 आणि बीसी हा काय होणार √मध्ये 3. आपल्याला इथे काय मिळाली बीसीची किंमत मिळाली ती किती आहे √3. आता जे आहे आता आपण इथे साइन 60 काढूया. साइन 60 म्हणजे काय आता हा अँगल झाला. ठीक आहे. आता याची काय साइन 60 काय येते साइनचा फॉर्म्युला काय अपोजिट साइड डिवायडेड बाय काय आपला फॉर्म्युला आहे हायपोटेनियस. ठीक आहे. अपोजिट किती आहे कोणते या 60चे अपोजिट बीसी
आणि हायपोटेन्यूस कोणता आहे AC. तर BC ची किंमत किती निघाली √3 आणि AC किती आहे 2 आहे. म्हणजे आपलं sin 60 ची किंमत जी आहे ही आपली sin 60 इज इक्वल टू √3/2. अशा पद्धतीने आपण हा तो क्वेश्चन इथं सॉल्व तिथं करणार. ठीक आहे. बोलूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. दिलं आता बघा cos थिटा इज इक्वल टू 3/5. आता इथं आपल्याला थिटा जो आहे इथं अँगल दिलेला नाही कोणता आहे तो. ठीक आहे. तरी पण आपण कन्सिडर करणार की हा काय राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर cos थिटा इज इक्वल टू याला आपण थिटा कन्सिडर केलं. cos म्हणजे काय होते ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस. आता ऍडजस्टंट किती आहे 3 आहे, हायपोटेन्यूस किती आहे 5 आहे. 3/5 हा जर 3/5 रेशो असेल कोणता cos थिटाचा तर ऍडजस्टंट किती झालं 3 आणि हायपोटेन्यूस झाला 5. आणि याच्यात जर समजा आपण पायथागोरस थेरम यूज केला म्हणजे काय बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. तर काय व्हॅल्यू इथे येईल AC स्क्वेअर इज इक्वल टू थोडासा सांगितलं AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. याच्यावरून आपल्याला किंमत काढायची AC स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणजे 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर माहिती नाही आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किती आहे 3 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू AB स्क्वेअर 9. तर याच्यावरून AB स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला किती मिळेल 25 मायनस 9 म्हणजे किती 16. म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल 16 असेल तर AB हा अंडर रूट मध्ये 16 जाईल आणि 16 कोणाचं रूट आहे तर हे रूट आहे 4चं. म्हणजे आपल्याला AB इज इक्वल टू किती मिळेल 4 मिळेल. ठीक आहे. म्हणजे हा जो AB साइड आहे हे आपल्याला इथं 4 मिळाली आहे. बरोबर आहे. आता आपण अदर ट्रिग्नोमेट्रिकल रेशो पूर्ण काढू शकतो. ठीक आहे. साइन इथं cos दिला आहे तर आपण पहिल्यांदा काय करूया साइन काढूया. ठीक आहे. साइन थिटा काय असते अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. तर याच्या थिटाच्या अपोजिट कोणता आहे 4 आहे, हायपोटेन्यूस किती आहे 5 आहे. म्हणजे काय आलं 4/5. दुसरं आता ठीक आहे साइन थिटा झालं. कॉस थिटा माहिती सांगायला बघू शकतो. आता काढूया आपण सेक थिटा. काय काढलं सेक थिटा. सेक थिटा काय असते 1/cos थिटा असते. cos थिटा किती आहे 3/5 दिलेला आहे. त्याच्या उलट काय लिहितं 1/3/5 म्हणजे काय होते 5/3. नंतर कोसेक थिटा हा 1/sin थिटा असतो. साइन थिटा किती आला आहे 1/4/5 म्हणजे हा काय झाला 5/4. अशा पद्धतीने किंवा तुम्ही डायरेक्टली इथून बघू शकता जसे की सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय असते हायपोटेन्यूस अपॉन लगतची बाजू. हायपोटेन्यूस किती आहे 5 आहे, लगतची 3 आहे. इथे काय आहे ते कोसेक थिटा काय असते हायपोटेन्यूस अपॉन कोणासमोर बाजू हायपोटेन्यूस 5 आहे, समोर बाजू किती 4 आहे. नंतर आला आपलं टॅन थिटा. टॅन थिटा काय असते अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ठीक आहे. अपोजिट किती आहे थिटाच्या 4 आहे, ऍडजसंट किती 3 आहे. म्हणजे काय आलं 4/3. किंवा सरळ सरळ साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय येईल टॅन थिटा म्हणजे काय होते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा किती आहे 3/5 आहे आणि कॉस थिटा किती आहे 4/5 आहे. 5 कॅन्सल काय आलं आपलं. ठीक आहे. तर सॉरी साइन थिटा किती आहे 4/5 आहे आणि हे इथं 3/5 आहे. ठीक आहे. 5 कॅन्सल आपलं काय 4/3 आन्सर या पद्धतीने. तसंच कॉट थिटा हा काय राहतो आता इथं ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड याच्या उलट तर हा काय येतो 3/4. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पहिला कोणता रेशो आहे त्याने कॉस थिटा आहे, दुसरा कोणता साइन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा हे आपण पूर्ण अशा पद्धतीने रेशो फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीने रेशो फाइंड आउट करून आपण तर नोटबुकमध्ये पूर्ण लिहून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. आता याच्यावरचे जे आहेत आपल्याला बघा काही इथं क्वेश्चन जे आहेत त्यांनी सॉल्व्ह करून चांगले बघितले. ठीक आहे. आपल्याला हे एक्सरसाइज मध्ये त्यांनी दिले आहेत. ITIच्या मागे एक्सरसाइज मध्ये आहेत. याच्यापैकी हा जो पहिला क्वेश्चन आहे हा आपण जवळपास सॉल्व्ह केलाच आहे. अगोदर साइन थिटा 30 इज इक्वल टू 1/2 तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ सॉरी इथं आपण साइन 60 चा केला. ठीक आहे. आणि इथे काय झालं tan 60 चाललं. तर पहिली गोष्ट आपण
समजून घेणार की हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल 90चा आहे. ठीक आहे. हा जर 30चा असेल तर हा ऑब्विसली किती होणार 60 होणार आणि हा अँगल 90. याला आपण नाव देऊया ए बी सी. आता पहिले काय म्हणते साइन 30 दिलेला आहे किती आहे 1/2. ठीक आहे. साइन 30 म्हणजे काय होते अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. आता याच्या अपोजिट कोणता आहे 30च्या अपोजिट कोणता आहे हे येणार म्हणजे ही बाजू किती आहे 1 आहे आणि हायपोटेनियस किती आहे हा 2 आहे. त्याच्यामध्ये जर समजा आपण पायथागोरस थेरम वापरला तर काय येईल पायथागोरस थेरमनुसार AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मगासारखंच AC किती आहे 2चा स्क्वेअर, AB किती आहे 1चा स्क्वेअर आणि BC स्क्वेअर आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. तर इथं BC स्क्वेअरची किंमत काय येते 2चा स्क्वेअर 4 आणि 1चा स्क्वेअर 1 हा मॅथ्स मध्ये जाईल म्हणजे किती 3 आणि याच्यावरून आपल्याला BC स्क्वेअर इज इक्वल टू 3 म्हणजे BC इज इक्वल टू √3 व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. सेम त्या पहिल्या क्वेश्चन सारखं आपण BC व्हॅल्यू काढून घेतली. ठीक आहे. आता फरक फक्त काय इथं काय विचारलं आपल्याला tan 60 विचारलं. tan 60 काय असते या 60 कोणासमोरील या 60चा काय tan थिटा. tan काय येतात ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. ठीक आहे. तर 60 या कोणाच्या म्हणजे हा जो 60 आहे याची अपोजिट साइड कोणती आहे BC आणि ऍडजसंट कोणती आहे AB. ठीक आहे. तर BC किंमत किती आहे √3 आहे आणि AB किती 1 आहे म्हणजे आपलं व्हॅल्यू काय आली √3. याचा अर्थ tan 60 इज इक्वल टू √3. हे जर आपलं क्वेश्चनचं पहिल्याचं आन्सर. ठीक आहे. आता बघू आपण याच्यामधला नेक्स्ट क्वेश्चन जो दुसरा क्वेश्चन आहे तो आपण नवीन साइड सोडवूया. ठीक आहे. तर आपण हे इथं व्यवस्थित घ्यायचं. आता क्वेश्चन जो दिलाय याच्यामध्ये तो दिलाय cos θ इज इक्वल टू 4/4. ठीक आहे. मी ते एक ट्रायंगल जे आहे ते बघतोय इन्सर्ट होते का ते. ठीक आहे. आहे का इथं शेपमध्ये वगैरे एक मिनिट. ठीक आहे. आपण इथं राईट अँगल ट्रायंगल बघूया. मी समजून घेतो. ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. आता या ट्रायंगलचे जे व्हॅल्यू जे आहेत त्या व्हॅल्यू मी इथं मला समजा बघतो इथं. ठीक आहे. आता हा समजा इथं कन्सिडर करूया की याचं नाव ABC हे पॉईंट आहेत त्याचे आणि कॉस थिटा समजा आपण म्हणूया हा काय थिटा आहे आणि आपल्याला दिलेला आहे कॉस थिटा इज इक्वल टू 4/5. हा आहे प्रश्न दुसऱ्याचं सोल्युशन. ठीक आहे. ते आपण बघूया. कॉस थिटा दिलेला आहे 4/5. तर कॉस थिटा काय राहते हे आपलं ऍडजसंट साइड डिवायडेड बाय काय राहते हायपोटेनियस. याचा अर्थ या थिटाच्या आणि किती आहे 4चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 5चा स्क्वेअर 16 8 9 म्हणजे किती ते 3 म्हणजे ही जी किंमत आहे आपली हा आपली व्हॅल्यू किती 3 येते. ठीक आहे. तुम्ही थोडंसं याला इरेज करतो पूर्ण याला. ठीक आहे. म्हणजे आपला जो रेशो होतं म्हणजे आपला जो रेशो जो आहे ठीक आहे ठीक आहे आता व्यवस्था. ठीक आहे. म्हणजे आता ही जी व्हॅल्यू आहे AB ही किती आलेली आहे 3 आलेली आहे. हे 5 हायपोटेनस 5 आहे आणि हा 4. ठीक आहे. तिथे आपण जो 2 नंबरचा जो पॉईंट आहे जो आहे तो कोणता आपण इथं कॉस दिलेला आहे साइन थिटा काय ना साइन थिटा इज इक्वल टू काय येणार इथं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. याच्या अपोजिट किती आहे 3 आहे हायपोटेनियस किती आहे 5 आहे. 2 नंबर सेक थिटा काय असते 1/cos थिटा. कॉस थिटा किती आहे 4/5 आहे तर हा किती होईल 5/4 किंवा सेक थिटा काय राहते आपलं इथं हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट. हायपोटेनियस किती आहे 5 आहे ऍडजसंट किती 4 आहे त्या पद्धतीने समजा. नंतर 3 नंबर कोसेक थिटा ठीक आहे. काय येते हा 1/sin थिटा येतो. साइन थिटा जर 3/5 असेल तर हा किती होतो 5/3 होते त्या उलट होईल. ठीक आहे. नंतर आपण टॅन थिटा. ठीक आहे. जर आपण काय होतो टॅन थिटा करूया. टॅन थिटा काय येते ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट किती 3 आहे ऍडजसंट किती 4 आहे म्हणजे काय होते 3/4 आणि कॉट थिटा च्या उलट 4/3. अशा पद्धतीने आपण 1 2 3 4 5
5 आणि दिला 6 कॉस थिटा या आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता आपण सोडवायचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 चं जे सोल्युशन आहे ते आपण इथं सोडवूया. क्वेश्चन नंबर 3 चं उत्तर. पहिली गोष्ट आपण इथं एक ट्रायंगल काढून घेऊया. ठीक आहे. जे की आपल्याला इथं काढू आपण ट्रायंगल एक. ठीक आहे. हा एक आपण ट्रायंगल काढला. या ट्रायंगलला आपण काय इथं नाव देऊ इथं. जसं की मी नाव त्याला हा ए पॉइंट, हा पॉइंट बी आणि हा पॉइंट सी. यात ज्याला आपण कन्सिडर करूया हा अँगल सी, याला करू आपण थिटा कन्सिडर. काय दिलं इथं साइन ए दिलाय 3/5. ठीक आहे. साइन ए 3/5 तो कॉस थिटा किंवा इथं साइन ए दिला इथं आपण काय करूया इथं याला थिटा कन्सिडर करू. ठीक आहे. किंवा याला तुम्ही कॉस ए टॅन ए सेक ए असं म्हणू शकता. ठीक आहे. साइन ए किंवा साइन थिटा आपल्याला दिलेला आहे किती 3/5. ठीक आहे. साइन म्हणजे काय होते साइन थिटा म्हणजे काय होते अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे आपण हा जर दिला असेल किती 3/5 याचा अर्थ अपोजिट किती आहे 3 आहे आणि हायपोटेनियस किती आहे 5 आहे. तर मग सांगितल्या पद्धतीनंच जे आहे आपण याला पायथागोरसचा थेरम यूज करून हे आपण समजा बीसी जे बीसी आपण काढू शकतो. इथे काय ते 5 चा स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. याच्यावरून बीसी स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 मायनस 3 चा स्क्वेअरचे 9 म्हणजे किती ते 16. म्हणजेच बीसी स्क्वेअर 16 म्हणजे बीसीची किंमत जी आहे ही किती येईल 4 येईल. ठीक आहे. याचा अर्थ आपण पहिल्यांदा ही बीसीची किंमत काढली किती आली आपली 4 आली. आता आपण सरळ सरळ बाकीचं एक्झाम म्हणजे जे आहे कॅल्क्युलेशन आपण एक इझिली करू शकतो. त्याने काय विचारलं कॉस थिटा. काय विचारलं कॉस थिटा विचारलं. कॉस थिटा काय असते ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट किती आहे थिटाच्या 4 आहे आणि हायपोटेनियस किती आहे 5 आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपली कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती किती आली 4/5. दुसरं काय विचारलं टॅन थिटा. काय विचारलं टॅन थिटा काय राहते अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर अपोजिट किती आहे 3 आहे ऍडिशन 4 आहे टॅन थिटा झालं. सेक थिटा काय येते सेक थिटा काय असते हायपोटेनियस अपॉन काय असते ऍडजसंट. हायपोटेनियस किती आहे 5 आहे ऍडिशन किती आहे 4 आहे. किंवा सेक थिटा हा काय राहतो कॉस थिटाच्या उलट असतो. कॉस थिटा 4/5 असेल तर सेक थिटा काय ते 5/4. हे झालं आपल्या याचं उत्तर याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघूया आपण इथं क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा. आता क्वेश्चन नंबर 4 सेम त्या पद्धतीने काढू आपण इथं एक आपण ट्रायंगल एक इन्सर्ट करून घेऊया. ठीक आहे. हा आपला एक समजण्याकरता आपण एक इथं ट्रायंगल इन्सर्ट करून घेतो आपण. ठीक आहे. त्याला आपण इथं नाव देऊया ABC वगैरे. तर याला आपण कसं करू A B C पॉइंट. काय विचारलं इथं क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करून बघतो. टॅन थिटा याला आपण थिटा कन्सिडर करूया. ठीक आहे. तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे टॅन थिटा इज इक्वल टू 24/7. टॅन थिटा म्हणजे काय असते अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ठीक आहे. आता अपोजिट साइड किती आहे 24 आहे ऍडजसंट 7 आहे. च्या अपोजिट कोणती आहे AB म्हणजे हे झाली 24. ठीक आहे. आणि ऍडजसंट किती आहे झाली 7. आता पहिलं टार्गेट आपलं हे AC फाइंड आउट करणार आपण. ठीक आहे. AC फाइंड आउट आपण कसं करणार तर आपल्याला माहित आहे पायथागोरस नुसार AC चा स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर AC स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार AB किती आहे 24 चा स्क्वेअर प्लस BC किती आहे 7 चा स्क्वेअर. तर आपण म्हटलं समजा 24 चा स्क्वेअर 24 चा स्क्वेअर किती येते 576. स्क्वेअर येते 49. ठीक आहे. जर समजा आपण 576 अधिक 49 केलं तर 9 चा 15 5 चाला 1 त्यांच्याकडे 12 चाला 625 किती आलं 625. हा झाला AC चा स्क्वेअर आणि हा कोणता स्क्वेअर आहे तर हा 25 चा स्क्वेअर म्हणजे AC किती आलं 25. म्हणजे आपल्याला समजलं की ही जी साइड आहे कोणती साइड ही जी बाजू आहे AC बाजू ही किती आहे 25 आहे. तर आता आपलं पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झाला समजा. ठीक आहे. जर माहित झाल्यानंतर आता पहिल्याचा प्रश्न काय आला साइन थिटा. काय विचारलं
साइन थिटा काय असते? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर अपोजिट किती याच्या? 24 आहे आणि हायपोटेनियस आपण किती काढला आता? 25 आहे. हे झालं आपले पहिले साइन थिटा व्हॅल्यू. दुसरं झालं कॉस थिटा. कॉस थिटा काय असते? ऍडजसंट साइड आणि खाली काय? हायपोटेनियस. ऍडजसंट किती आहे याची? थिटाची ऍडजसंट कोणती आहे? लगतची बाजू 7 आहे आणि हायपोटेनियस 25 आहे. म्हणजे तर 7/25. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 4चं पूर्ण सोल्युशन. ठीक आहे. तर आता आपण जे आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू याच्यामध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघू आपण कसं सोडवायचं. काय म्हणते क्वेश्चन नंबर 5? सेम त्याच पद्धतीचा आपण एक ट्रायंगल इन्सर्ट करून घेणार आपण तर फास्ट पैकी. ठीक आहे. ट्रायंगलला आपण तिथं नावं जे आहेत नावं आपण तिथं देऊन देऊ. त्याला फटाफट नाव त्याला देऊन देऊ. रिव्ह्यू मध्ये इन्सर्ट शाफ्टरिंग. ठीक आहे. हा समजा आपला ए, हा आपला पॉईंट बी आणि हा आपला पॉईंट सी. ठीक आहे. कोणता क्वेश्चन? 5 नंबरचा क्वेश्चन बघतो आपण. ठीक आहे. काय झालं? साइन थिटा इज इक्वल टू, ह्याला आपण थिटा कन्सिडर करूया. काय दिलं? साइन थिटा दिलेला आहे 1/2. तर बाकीच्या त्यांनी कॉस विचारलं, टाइम विचारलं. ठीक आहे. तर साइन थिटा म्हणजे काय असते? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट किती आहे? 1/2 त्यानंतर 1 होईल आणि हायपोटेनियस किती येईल तर 2 होईल. मग सारखंच आपण याचं समजा म्हटलं आपण तर ह्याची ऍडिशन आहे किती येईल आपलं? √3. जसं की म्हटलं आपण इथं 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. याच्यावरून बीसीची किंमत जी आहे आपली √3 येते. आपण याच्यावर बघितलं होतं. ठीक आहे. सेम त्या पद्धतीनं आता विचारलं नाही कॉस्ट म्हणजे हे किती आपल्याला ही व्हॅल्यू जी किती व्हॅल्यू बीसी व्हॅल्यू किती आपली √3 येईल. ठीक आहे. याच्यावरून कॉस्ट थिटा व्हॅल्यू काय येते? कॉस थिटा काय असते? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट किती आहे? √3 आहे आणि हायपोटेनियस किती आहे? 2 आहे. √3/2 हा झाला आपला व्हॅल्यू. कायची व्हॅल्यू झाली आपली? ही झाली व्हॅल्यू आपली कॉस थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे. कॉस थिटा व्हॅल्यू √3/2 त्याच्यामध्ये. इथे आपल्याला आता कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली आहे. समोर व्हॅल्यू जे आपण ते काय आता काय विचारली आहे? टॅन थिटाची व्हॅल्यू विचारली आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला इथे कशी मिळेल? तिथं टॅन थिटा काय राहते? अपोजिट साइड आपण काय असते? ऍडजसंट साइड. तर थिटाची अपोजिट किती आहे? 1 आहे. ऍडजसंट किती आहे? √3 आहे. तर सरळ 1/√3. 1 अपोजिट साइड झाली, ऍडजसंट किती झाली? √3 झाली. तर 1/√3 हे झाले आपले कॉस थिटाचा आन्सर. झालं टॅन थिटाचा आन्सर. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 5चं आन्सर. आता बघू आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये पुन्हा तेच प्रोसेस करू आपण. एक आपण असा एक त्रिकोण काढला. ठीक आहे. याला नाव दिलं ए बी सी. समजा आपण हा कन्सिडर केला आपण इथं थिटा. आणि काय झालं? कॉस थिटा इज इक्वल टू किती आहे? 5/13. कॉस थिटाची व्हॅल्यू फॉर्म्युला काय असते? कॉस थिटा म्हणजे काय होते? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. आता या थिटाची ऍडजसंट साइड कोणती आहे? बीसी. किती? 5 असणार आहे आणि हायपोटेनियस हा किती असणार आहे? 13. याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा एबी ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. पायथागोरस थेरम काय सांगतो? AC स्क्वेअर बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. ठीक आहे. याच्यावरून AB चा वर्ग बरोबर काय येते? AC स्क्वेअर मायनस हा BC स्क्वेअर इकडे प्लसचा मायनस समजेल. AC किती आहे? 13 आहे. 13चा स्क्वेअर मायनस BC किती आहे? 5चा स्क्वेअर 25. हे किती ते 169 मायनस 25 किती होतात? तर ते 144 म्हणजे AB चा स्क्वेअर. याच्यावरून आपला AB ची व्हॅल्यू जी आहे ते 12. 144 हा कोणाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला ही जी किंमत आहे AB व्हॅल्यू मिळाली. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला मिळाल्या आहेत. ठीक आहे. एक बाजू किती आहे? BC किती? 5 आहे. हायपोटेनस 13 आहे आणि AB किती आहे? 12 आहे. तर याच्यावरून आपण पूर्ण किमती काढू शकतो. त्यांनी आपल्याला फक्त काय विचारलं? टॅन थिटा फक्त विचारले. ठीक आहे. टॅन थिटा फॉर्म्युला काय असते? अपोजिट साइड डिवाइडेड बाय काय असते? ऍडजसंट साइड. ठीक आहे. अपोजिट म्हणजे काय होते? विरुद्ध बाजू. थिटाच्या विरुद्ध बाजू भागीला ऍडजसंट. विरुद्ध बाजू किती आहे? AB आहे म्हणजे 12 आहे. ऍडजसंट किती आहे? 5 आहे. तर त्याला 12/5 हे होणार आपलं क्वेश्चन नंबर 6चं पूर्ण उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन.
ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये पुन्हा तेच आपण इथं एक ट्रायंगल काढून घेऊया, रफ ट्रायंगल. याला नाव देऊ ए बी सी. काय म्हणते, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. अरे बापरे. ठीक आहे, बघू आपण इथं साइन थिटा दिलाय, थिटा इथं साइन थिटा इज इक्वल टू 1/2. हे काय होते, सेम त्या पद्धतीने बघू आपण इथं. तर काय इथं 1/2 दिला, इथं हा काय राहते अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट किती आहे, 1 आहे, हायपोटेनियस 2 आहे. आपण सॉल्व केला अगोदर, या रूट 3 ची व्हॅल्यू किती येते, सॉरी बीसी व्हॅल्यू किती, रूट 3 येते. हे आपण असे 2-3 क्वेश्चनवर सॉल्व केले आहेत. ठीक आहे, तर डायरेक्टली आपण इथं बीसी घेतला, आपण रूट 3. तर पहिले काय म्हणते, आता पहिल्यांदा आपण अगोदर कॉस थिटाची किंमत काढून घ्या. ठीक आहे, कॉस थिटा काय असते, कॉस थिटा हा काय राहतो, ऍडिशन साइड हँग झाल्यामुळे आपण थोडंसं याला डबल बघतो मी इथं. तर बघा इथं कॉस थिटा जे आहे काय ते ऍडिशन साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडिशन किती येते, तर रूट 3 आणि हायपोटेनियस किती आहे, 2 आहे. आणि आपल्याला इथे विचारलं काय, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तर आपण ते घेऊया, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. 1/2 चा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर किती आहे, रूट 3/2 चा स्क्वेअर. 1/2 चं किती, 1/4 ते याचं किती, रूट 3/2 चा स्क्वेअर किती, 4 येते. ठीक आहे, तर रूट 3 निघून जाईल, इथे किती फक्त 3 होऊन जाईल, म्हणजे वरती किती येईल, 1 मायनस 3/4 म्हणजे किती होईल, -2/4 म्हणजे किती, -1/2. हे झालं आपला आन्सर. -1/2 हे आपला आन्सर इथं होईल. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येईल, -1/2. ठीक आहे, नेक्स्ट आपण इथं क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा इफ साइन थिटा दिला 4/5. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 जो आहे हा आपण क्वेश्चन बघूया. काय म्हणते क्वेश्चन बघा, तर असं आहे की आपण ट्रायंगल काढून घ्यायचा आपण मगासारखाच. यातनी व्हॅल्यू काय दिली आहे, याला आपण थिटा नाव घ्या, ए बी सी घेऊया. इथं हा थिटा असेल, तर काय दिलं आपल्या त्यांनी, साइन थिटाची किंमत दिली आहे 4/5. थिटा काय असते, साइन थिटा काय असते, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. याचा अर्थ इधर अपोजिट साइड किती आहे, 4 आहे, हायपोटेनियस किती आहे, 5 आहे. ठीक आहे, तर आपण जर इथं पायथागोरस थेरम यूज केला, तर त्याला काय मिळणार, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. याच्यावरून BC स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, AC स्क्वेअर मायनस AB स्क्वेअर. BC स्क्वेअर किती आहे, 5 चा स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर, 25 मायनस 16 बरोबर किती, 9. म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू 9, म्हणजे BC चा इज इक्वल टू किती आलं, 3. हा आपला आन्सर. म्हणजे ही बाजू किती असणार आहे, 3. ठीक आहे, आपल्याला तिन्ही बाजू मिळाला. अपोजिट 4 आहे, हायपोटेनियस 5 आहे, ऍडिशन 3 आहे. तर आता काय विचारलं, पहिल्यांदा विचारलं की पहिले विचारलं कॉस थिटा आणि टॅन थिटा. कॉस थिटा हे काय असते, ऍडिशन साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडिशन किती आली आहे, 3 आलेली आहे. हायपोटेनियस किती आहे, 5 आहे. संपला विषय. टॅन थिटा काय असते, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडिशन साइड. अपोजिट किती आहे, 4 आहे, ऍडिशन किती आहे, 3 आहे. म्हणजे काय आलं, 4/3. किंवा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, सरळ याचा भागाकार घ्यायचा. साइन म्हणजे थिटा 4/5 डिवाइड बाय 3/4, 3/5, 5 कॅन्सल, 4/3 आन्सर. ठीक आहे, याला आपलं पहिला म्हणजे आठव्यातलं पहिलं आन्सर. दुसरं काय म्हणते, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा इफ टॅन थिटा दिला 12/5. ठीक आहे, आता लास्ट क्वेश्चन आठवतलं दुसरं क्वेश्चन ते आपण बघूया. इथं काय झालं त्यांनी, इथं असं आहे की आपण ट्रायंगल काढला आपण अगोदरच. ठीक आहे, नाव दिलं ए बी सी, हा समजा थिटा आहे, आणि आपल्याला दिलेला आहे टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. टॅन थिटा नेमका काय असते, हा असते अपोजिट साइड अपॉन ऍडिशन साइड. ठीक आहे, तर अपोजिट साइड थिटाची किती आहे, हा 12/5 दिला आहे, म्हणजे ही किती होईल, 12 होणार आहे. आणि ऍडिशन किती, 5 होणार आहे. पहिली गोष्ट आपण AC काढून घ्या. पायथागोरसच्या थेरमनुसार AC इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे किती, AB किती आहे, 12 चा स्क्वेअर, BC किती आहे, 5 चा स्क्वेअर, किती 144 अधिक 25 म्हणजे किती होतात, 123.
69 हा झाला एसीचा स्क्वेअर. याच्यावरून एसी इज इक्वल टू किती ते 13. 113चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला ही जी बाजू आहे तिसरी बाजू म्हणजे हायपोटेन्यूस हा आपल्याला कळला की हा किती आलाय 13 आलाय. ठीक आहे. याच्यावरून आपण काय करणार आता इथं याच्यावरून आता त्याने विचारलं की साइन थिटा काढा. साइन थिटा काय असते अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट किती आहे 12 आहे. हायपोटेन्यूस किती आलाय 13 आलाय. नंतर काय विचारलं पुन्हा टॅन थिटा विचारलं. टॅन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला काय आपला अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. तर अपोजिट किती आहे च्या 12 आहे. सॉरी कॉस थिटा विचारला पाहिजे नाही. कॉस थिटा फॉर्म्युला काय येतं कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ॲडजसंट किती आहे 5 आहे आणि हायपोटेन्यूस 13 आहे म्हणजे 5/13. हे झालं आपलं उत्तर. साइन थिटा किती आहे 12/13 आणि कॉस थिटा किती आलाय 5/13. तर अशा पद्धतीने जे आहेत आपण इथं एकूण जे आहेत हे पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशोवरचे जे क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या आपण इथं लर्न केले आहेत. खूप अपेक्षा आहे की तुम्हाला हे करण्यास थोडी मदत झाली असेल. तर तुम्ही जर समजा आणखी जर तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट असेल तर प्लीज तुम्ही तर कमेंट करा. आणि तुम्ही जर ITI चे विद्यार्थी असाल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला इथं सबस्क्राईब करू शकता. आणि काही जर तुमची अडचण असेल काही तुमचे सजेशन असेल तर प्लीज कमेंट करा. मला ते नक्की इम्प्रूव्ह करायला आवडतील. थँक्यू. आपण इथं थांबूया.